Good morning, friends. Today we are going to see the universal gravitational law given by Newton. महाराष्ट्र बोर्डाचा हा आपला लेक्चर आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण केपलरचे नियम पाहिले होते. केपलरचे 3 नियम. या लेक्चरमध्ये आपण न्यूटनचा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ, वैश्विक नियम, वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम हा लॉ बघणार आहोत. तर मुद्द्याचं नाव आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ. वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम. कुणी दिला? न्यूटन दिला. तर मग हा नियम कुणाचा आहे? न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम. वैश्विक म्हणजे काय? हा पूर्ण जगामध्ये मान्य आहे. पूर्ण जगामध्ये याची अंमलबजावणी ही सारखीच होते. कुठे कमी कुठे जास्त असं नाही. सगळीकडे सारख्याच प्रमाणे याची व्हॅलिडिटी आहे. इट इज व्हॅलिड इन ऑल पार्ट ऑफ द युनिव्हर्स. म्हणून याला म्हणतात वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम. काय सांगतो हा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम? बघा, केपलरच्या 3ऱ्या नियमानुसार केपलरचे जे 3ही नियम होते, त्या 3ही नियमांचा न्यूटननं अभ्यास केला. Newton studied all these 3 laws of planetary motion given by Kepler and formulated this law, that is universal gravitational law. काय सांगितलं न्यूटनने युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ मध्ये? की जगातली प्रत्येक वस्तू ही प्रत्येक दुसऱ्या वस्तूला आकर्षित करते एका बलानं. जे बल त्या वस्तूंच्या वस्तुमानांना समानुपातामध्ये आहे आणि त्यांच्यामधील अंतरास व्यस्तानुपाती आहे. आणि ते कसं ऍक्ट करतं वस्तूमध्ये? न्यूटननं काय सांगितलं? बघा इकडं, न्यूटननं काय सांगितलं? बघा, या 2 वस्तू आहेत. बघा, ह्या 2 वस्तू आहेत. हिचं वस्तुमान आहे m1. इकडं एक वस्तू आहे, हिचं वस्तुमान आहे m2. दोघींमध्ये अंतर आहे r. हे पहिल्या वस्तूचं केंद्र आहे, हे दुसऱ्या वस्तूचं केंद्र आहे आणि दोघींच्या केंद्रामधलं अंतर आहे r. ही वस्तू या वस्तूला स्वतःकडे ओढणार आहे आणि ही वस्तू या वस्तूला स्वतःकडे ओढणार आहे. दोन्ही वस्तू एकमेकीला स्वतःकडे ओढणार आहेत. बरोबर? कोणत्या फोर्सनं? ग्रॅव्हिटेशनच्या फोर्सनं. विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटेशन फोर्स. तर न्यूटनचा वैश्विक नियम काय आहे? गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक नियम काय आहे? एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स. Every object attract every other object in the universe, and the force with which it attract is directly proportional to their masses. त्यांच्या वस्तुमानांना हा समानुपाताचा आहे. प्रोडक्ट ऑफ देअर masses and inversely proportional to square of distance between them. बघा, एव्हरी ऑब्जेक्ट, याचा नियम काय आहे? एव्हरी ऑब्जेक्ट in the universe attract every other object by a force directly proportional to product of their masses. त्यांच्या वस्तुमानांच्या गुणाकाराला समानुपाती आहे. and
inversely proportional to inversely proportional to square of distance between them, square of distance between them, distance between them. म्हणजे हे जे फोर्स आहे त्यांच्यामधलं हे प्रपोर्शनल आहे त्यांच्यामधील मासच्या गुणाकारांना आणि डिस्टन्सच्या स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सो एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस m1 आणि m2 आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r स्क्वेअर. तसंच मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर जगातील प्रत्येक वस्तू, पहिलं काय आहे, जगातील प्रत्येक वस्तू दुसऱ्या प्रत्येक वस्तूला एका बलाने आकर्षित करते, एका बलाने आकर्षित करते जे पहिलं समानुपाती आहे. कशाला समानुपाती आहे? समानुपाती कशाला आहे? वस्तुमानांचा गुणाकार आणि व्यस्तानुपाती आहे त्यांच्यामधील अंतराच्या वर्गास. बरोबर. तर म्हणजे जगातली प्रत्येक वस्तू दुसऱ्या प्रत्येक वस्तूला एका बलाने आकर्षित करते. जे बल समानुपाती असते वस्तुमानांच्या गुणाकाराला. म्हणजे हे बल आहे, एफ म्हणजे बल आहे, हे वस्तुमानांचा गुणाकार m1 आणि गुणिले m2 याला समानुपाती भागिले व्यस्तानुपाती म्हणजे भागिले त्यांच्यामधील अंतराच्या वर्गास व्यस्तानुपाती असते. हे सांगितलं. कोणी सांगितलं? न्यूटननं सांगितलं. आणि व्यस्तानुपातीचं चिन्ह जे आहे, व्यस्तानुपाती आणि समानुपाताचं चिन्ह काढून टाकण्यासाठी न्यूटननं एक कॉन्स्टंट दिला, त्याला त्यानं नाव दिलं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. हा कॉन्स्टंट त्यानं काढून टाकला आणि त्या कॉन्स्टंटच्या जागी कॅपिटल G m1 m2 डिवायडेड बाय r स्क्वेअर. इथंही तसंच हा वैश्विक स्थिरांक आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे G m1 m2 बाय r स्क्वेअर. जिथे G काय आहे? G हा वैश्विक स्थिरांक आहे, युनिव्हर्सल कॉन्स्टंट स्थिरांक, युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे. तर काय सांगितलं न्यूटनने? एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट बाय ए फोर्स. जगातली प्रत्येक वस्तू दुसऱ्या प्रत्येक वस्तूला अट्रॅक्ट करत असते, जे की एका बलानं अट्रॅक्ट करत असते, विथ अ फोर्स which is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them. F is directly proportional to m1 m2 and inversely proportional to r square. हे प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून टाकण्यासाठी न्यूटन कॉन्स्टंट घेतलं G m1 m2 अपॉन r स्क्वेअर. G हा वैश्विक स्थिरांक आहे, ज्याची किंमत बघा किती आहे, 6.73 into 10 to the power -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ओके, 6.673.
किंवा 6.7 किंवा 6.673 6.67च घेऊया आपण. 6.67 इंटू 10 टू द पॉवर -11 एवढी छोटी किंमत. 6.67 इंटू 10 टू द पॉवर -11 ह्या जीची किंमत आहे. या जीची किंमत किती आहे? 6.67 इंटू 10 टू द पॉवर -11 न्यूटन मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय kg स्क्वेअर. हे त्याचं युनिट आहे. ते ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस हाच असा किचकट असणारा नियम तुम्हाला अतिशय सोपा वाटणार आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल जास्त चिंता करायची आवश्यकता नाही. तर सध्यात आपण या लेक्चरमध्ये फक्त वैश्विक सिद्धांत, वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम काय आहे हा पाहूया. तर जगातील प्रत्येक वस्तू दुसऱ्या प्रत्येक वस्तूला एका बलानं आकर्षित करते. जे बल समानुपाती असते कशाला? वस्तुमानांचा गुणाकार आणि व्यस्तानुपाती असते त्यांच्यामधील अंतराच्या वर्गास. बरोबर. तर एफ कशाला प्रोपोर्शनल आहे? M1 M2 ला प्रोपोर्शनल आहे आणि त्याच्या अंतराच्या व्यस्तानुपाताला आहे. अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाताला आहे. वस्तुमानांच्या गुणाकाराला समानुपाती आणि अंतराच्या वर्गाला व्यस्तानुपाती आहे. आणि जी हे समानुपाताचं चिन्ह काढून टाकण्यासाठी जी एक स्थिरांक घेतला. जी ओके. तर मग फोर्स काय झाला? बल काय झालं? जी M1 गुणिले M2 भागिले R चा वर्ग. हा आहे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम. आणि हा झाला वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम. आता न्यूटननं अजून एक गोष्ट सांगितली की हा जो फोर्स आहे हा मासला तर त्यांच्या मासेसच्या प्रोडक्टला तर समानुपाती आहे, परंतु त्यांच्यामधील अंतराच्या वर्गास व्यस्तानुपाती कसा आहे? या ठिकाणी तुम्हाला अभिकेंद्री बल, केंद्रोन्मुख बल याच्यासाठीचं एक सूत्र आहे बघा. बरोबर. तर याच्यामध्ये जास्त लक्ष देण्याची गरज नाही. व्यस्तानुपाती कसा आहे? त्यांच्यामधील जो फोर्स आहे, वैश्विक फोर्स जो आहे तो व्यस्तानुपाती कसा आहे? त्याच्यासाठी एक प्रश्न बोर्डामध्ये येतो. शो दॅट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन द ऑब्जेक्ट. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा त्यांच्यामधील ऑब्जेक्टच्या स्क्वेअर डिस्टन्सला स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे? M1 M2 डिवायडेड बाय R स्क्वेअर. याचा अर्थ काय? बघा या ठिकाणी एखादं मास जर डबल केलं मी, हा फोर्स G M1 M2 अपॉन R स्क्वेअर आहे. तर याच्यामधलं एखादं मास मी डबल केलं. M1 ला मी काय केलं? M1 च्या जागी मी 2M1 केलं. तर काय होणार आहे? 2 G M1 M2 अपॉन R स्क्वेअर असं होणार आहे. बरोबर. म्हणजे फोर्स दुप्पट होणार आहे. जर मी एखादं वस्तूचं मास दुप्पट केलं तर फोर्स माझा काय होणार आहे? दुप्पट होणार आहे. आणि जर मी अंतर दुप्पट केलं, R च्या जागी मी जर 2R केलं तर फोर्स काय होणार आहे बघा. फोर्स काय होणार आहे? G M1 M2 R च्या जागी आपण 2R चा वर्ग करणार आहोत. म्हणजे G M1 M2 अपॉन 4R चा वर्ग म्हणजे 1/4 आणि आधी सुरुवातीचा फोर्स M1 M2 म्हणजे फोर्स हा 4 पटीनं कमी होणार. फोर्स हा किती पटीनं कमी होणार? 4 पटीनं कमी होणार. जर अंतर दुप्पट केलं तर 4 पटीनं फोर्स कमी होणार. म्हणजे अंतर वाढवलं तर त्यांच्यामधलं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते कमी होतं. आणि जर मास वाढवलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होतो? वाढतो. हे आपल्याला याच्यावरून सिद्ध होतं. बरोबर आहे. आता आपण काय बघणार आहोत की व्यस्तानुपाताला कसा आहे? फोर्स हा व्यस्तानुपाताला कसा प्रोपोर्शनल आहे? म्हणजे त्यांच्यामधील अंतराला कसा व्यस्तानुपाती आहे? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स कसं काय आहे? जरा सेंट्रिपिटल फोर्स बघा. The centripetal force is given by a formula. सेंट्रिपिटल फोर्स साठीचा एक फॉर्म्युला आहे बघा. या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला कसा आहे तो हायर क्लासेसमध्ये तुम्ही बघणार आहे. F इज इक्वल टू mv²/r. जिथे v म्हणजे काय आहे? स्पीड आहे किंवा वेलॉसिटी आहे.
वेलॉसिटी आहे किंवा स्पीड आहे. आणि आर म्हणजे त्या ग्रहाची कक्षा आहे. आर म्हणजे काय? ग्रहाची कक्षा आहे. तर तुम्हाला माहिती आहे स्पीड म्हणजे आपण लिहू शकतो डिस्टन्स भागिले टाईम. आता टाईम म्हणजे काय? ग्रह सूर्याभोवती फिरत आहेत. ग्रह काय करतायत? सूर्याभोवती फिरत आहेत. तर सूर्याभोवती फिरत आहेत तर ग्रहाचा टाईम म्हणजे काय असणार? त्यांचा टाईम पिरियड असणार. आणि डिस्टन्स म्हणजे काय असणार? डिस्टन्स त्यांचं काय असणार आहे? 2πr ग्रहाचा तो त्याचं आपण जर त्यांना सर्क्युलर मोशन त्यांची मानली, ग्रह हे वर्तुळाकार दिशेमध्ये जर फिरत असतील, तर त्याचं जे सरकमफरन्स आहे, सरकमफरन्स जे आहे, तेच काय होणार आहे? त्याचं डिस्टन्स होणार आहे आणि टी म्हणजे टाईम पिरियड होणार आहे. म्हणजे व्ही बरोबर किती किती टाकू शकता तुम्ही? 2πr भागिले टी टाकू शकता. तर हा फोर्स काय होणार आहे? फोर्स काय होणार आहे? एम जशाला तसा ह्या 2πr भागिले टी याचा स्क्वेअर डिवायडेड बाय आर. तर बघा हा एम 2चा वर्ग 4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर टी स्क्वेअर. हा आरचा स्क्वेअर आणि हा आर हा कॅन्सल होऊन जाईल. काय राहील तुमच्यापाशी? बघा इकडे 4 पाय स्क्वेअर एम आर बाय टी स्क्वेअर राहील. ह्याला म्हणून इक्वेशन 1. आता ह्या इक्वेशन 1 ला आपण काय करूया? आर स्क्वेअरनं मल्टिप्लाय करूया, आर स्क्वेअरनं डिवाइड करूया. मल्टिप्लाय 1 मल्टिप्लाय अँड डिवाइड. हे काही जास्त लक्षात ठेवायची गरज नाही. हा फक्त आपल्याला बघायचं आहे की एफ आहे हा आरच्या व्यस्तानुपाती कसा आहे. तर मल्टिप्लाय अँड डिवाइड 1 बाय आर स्क्वेअर. तर 1 ला आपण आर स्क्वेअरनं मल्टिप्लाय आणि डिवाइड करूया. आर आहे, आरचा वर्ग इथे आणि खाली टी स्क्वेअर आहे किंवा या ठिकाणी मी आर स्क्वेअर इथे घेतो, इथे टी स्क्वेअर घेतो. वरती आर आणि आरचा स्क्वेअर काय होऊन जातो बघा, 4 पाय स्क्वेअर एम आर क्यूब डिवायडेड बाय खाली आर स्क्वेअर आणि टी स्क्वेअर. तर हे आर क्यूब बाय टी स्क्वेअर केपलरच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे आर क्यूब बाय टी स्क्वेअर हे स्थिरांक आहे. बघा इकडं 4πr स्क्वेअर स्थिरांक आहे. 4πr स्क्वेअर एम हा एक स्थिरांक आहे. त्याच्यानंतर आर क्यूब बाय टी स्क्वेअर हा पण स्थिरांक आहे केपलरच्या तिसऱ्या नियमानुसार. म्हणून एफ राहतो काय? फक्त आर स्क्वेअर. एफ हा आर स्क्वेअरला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. एफ हा आर स्क्वेअरला व्यस्तानुपाती आहे. एफ हा आर स्क्वेअरला काय? व्यस्तानुपाती आहे. हेच कोणी सांगितलं? न्यूटननं सांगितलं की जेव्हा ग्रह सूर्याभोवती फिरत असतात त्यावेळेस त्यांच्यामधील गुरुत्वाकर्षण बल हे ग्रह आणि सूर्य यांना जोडणाऱ्या अंतराला व्यस्तानुपाती असतात. ह्या केपलरच्या तिसऱ्या नियमाच्या म्हणजे आधार घेऊन न्यूटननं हे सिद्ध केलं की ग्रह जे फिरतात ज्या कक्षेमध्ये त्या कक्षेच्या अंतराच्या वर्गाला व्यस्तानुपाती असतो त्यांच्यामधला गुरुत्वाकर्षण बल. इथपर्यंत आपण या लेक्चरमध्ये पाहिलं. समजलं नसेल तर तुम्ही काय करायचं, याला स्टॉप करायचं, प्रत्येक स्टेप व्यवस्थित समजून घ्यायची आणि लिहून घ्यायचं. बरोबर आहे? याच्या पुढचा पार्ट जो आहे तो एकदम सोपा आहे. हा थोडासा किचकट पार्ट वाटतो, परंतु तुम्ही याची डेफिनेशन तुम्हाला पाठ करावी म्हणजे करावीच लागते. त्याला दुसरा कोणताही पर्याय नाही. तर व्यवस्थित आपण समजून सांगितलेलं आहे. तोपर्यंत आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा मुद्दा बघूया, ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. राईट? तोपर्यंत थँक यू. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा. थँक यू व्हेरी मच.